कोरोनाबाधित रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी आता फिजिओथेरपी एक वरदान ठरताना पाहायला मिळते आहे. मी सध्या नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सुधीर काळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. फिजिओथेरपी कशा पद्धतीनं काम करते, कोरोनाबाधित रुग्ण जे खास करून ICUमध्ये आहेत यांच्यावर डॉक्टर कशा पद्धतीनं उपचार करतायत हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, ABP माझामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये फिजिओथेरपी खूप महत्त्वपूर्ण काम करताना पाहायला मिळते. साधारणपणे कशा पद्धतीचं हे काम असतं, कशा पद्धतीनं तुम्ही रुग्णांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत आहात, ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी याचा एक डेमो तुम्ही दाखवला तर खूप बरं होईल. कशा पद्धतीने असेल प्लीज? फिजिओथेरपी हे कोरोना पेशंटमध्ये उपचार त्याचे चालू आहेत. कोरोना हा मुख्यतः श्वसन प्रणालीवर आघात करत असल्यामुळे बरेच श्वसनाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. त्यासोबत ऑक्सिजनची पातळी कमी होणे हा आणि दम लागणे हा एक त्यातला एक तक्रार आहे. फिजिओथेरपीच्या मार्फत फिजिओथेरपिस्ट हा ICUमध्ये रुग्णाची श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातला स्त्राव बाहेर काढणे, बेडके बाहेर काढणे आणि ऑक्सिजनची पातळी वाढवणे यासाठी काम करत असतो. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की चुकीचे व्हिडिओ हे जनमानसामध्ये पोचत आहेत आणि त्यामधून चुकीच्या पद्धतीने व्यायाम केले जात आहेत. कोरोना रुग्णामध्ये सर्वात पहिले जो तक्रार असते ती असते दम लागण्याची. त्यासाठी फिजिओथेरपीमध्ये पर्स स्लीप ब्रीदिंग नावाचा एक व्यायाम असतो. तो व्यायाम आपल्याला करायचा असतो. पेशंटनी नाकानी खोल श्वास घ्यायचा, श्वास घेतल्यानंतर एक 3 ते 5 सेकंद तो थांबून ठेवायचा आणि तोंडावाटे त्याची फुंकर मारायची. ज्या पद्धतीने दाखवलं आहे अशा पद्धतीने जर आपण व्यायाम केला तर दम कमी होण्यास मदत होते. शक्यतो जास्तीत जास्त वेळ हवा बाहेर काढायची जेणेकरून जो दम लागण्याचा त्रास आहे हा कमी होतो. हा पर्सली ब्रीदिंग एक्सरसाइज हा सगळ्या इतर श्वसनाच्या उपचारासोबत करावा लागेल. दुसरा व्यायाम आहे याच्यामध्ये की डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग एक्सरसाइज. याच्यामध्ये पोटावर हात ठेवायचा आहे पेशंटनी आणि खोल नाकावाटे श्वास घ्यायचा, 3 ते 5 सेकंद तो थांबून ठेवायचा आणि परत तोंडावाटे तो काढायचा आहे. या व्यायामानेही पेशंटची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत होते, तसेच दम कमी होण्याचा फायदा होतो. त्यानंतर तिसरा उपचार जो आहे तो आहे चेस्ट एक्सपान्शन, सेगमेंटल एक्सपान्शन एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये कोरोनाच्या पेशंटचा फुफ्फुस जे आहेत त्याची क्षमता कमी होते आणि ते थोडेसे कडक बनतात. तर हे आपल्याला टाळण्यासाठी आपण हा व्यायाम करू शकतो. सेगमेंटल एक्सपान्शनमध्ये हात वर घेताना खोल श्वास घ्यायचा आणि हात खाली सोडताना तोंडावाटे श्वास सोडायचा आहे. याचाच एक दुसरा असा व्यायाम आहे की श्वास घेताना एका बाजूला पेशंटनी खोल श्वास घ्यायचा आणि यामध्ये ही पेशंटचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन वाढायला मदत होते. तसेच चेस्ट मोबिलिटी हाही यामध्ये वाढतो. पुढील व्यायाम तसंच आहे. हात वर घेऊन मागे जायचं आहे आणि श्वास सोडताना खालच्या बाजूला यायचं आहे. पुढच्या व्यायामामध्ये पेशंटला स्वतःला जर त्याच्या अप्पर लोब्स वरच्या बाजूच्या ह्याच्या लंग्समध्ये प्रॉब्लेम असेल तर तिथे हा व्यायाम करण्यास मदत होईल. जिथे हात आहे त्याच्या खालच्या बाजूला मूवमेंट झाली पाहिजे अशा पद्धतीने खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास 3 ते 5 सेकंद थांबून ठेवायचा आहे आणि नंतर तो तोंडावाटे सोडायचा आहे. त्याला अप्पर चेस्ट अपायकल सेगमेंट एक्सपान्शन
असं एक बोललं जातं. फिजिओथेरपीमध्ये डॉक्टर स्पायरोमीटरचं कशा पद्धतीनं काम होतं आणि स्पायरोमीटरचे कशा पद्धतीचे फायदे आहेत याबद्दल जरा सविस्तर सांगा. हे स्पायरोमीटर नावाचं एक छोटंसं उपकरण आहे जे आपल्याला बाजारात कुठेही मिळू शकतं. याच्याद्वारे पेशंटची श्वास घेण्याची क्षमता ती वाढवण्यासाठी मदत होते. पेशंटला हॉस्पिटलमध्ये न येता घरच्या घरीही याचा वापर करून क्षमता वाढवण्यास मदत होते. तर याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पेशंटला देतो, सर्जरी झाल्यानंतरच्या आणि चेस्टच्या पेशंटला. कोरोनामध्येही याचा फायदा होतो. पेशंटनी यामध्ये खोल श्वास घ्यायचा आहे. हे दिशादर्शक इंडिकेटर आहे ज्याच्यानुसार आपण पेशंटला सूचना देतो की त्याने त्या पर्टिक्युलर तेवढ्या पद्धतीचा श्वास आत घ्यायचा आहे तितका खोल. श्वास घेताना तो थांबवून ठेवायचा आहे जेणेकरून तो घेतलेला श्वास हा चेस्टमध्ये दूरपर्यंत पोचू शकेल. एक 10 वेळा पेशंटला हे करायचं आहे जेणेकरून त्याची श्वसन करण्याची क्षमता वाढेल. आपल्या घरामध्ये एकपेक्षा जास्त रुग्ण जर असतील आणि आपल्याकडे हा एकच असेल तर काळजी घेतली पाहिजे की दुसरा व्यक्ती त्याचा वापर करण्याच्या आधी त्याचं पूर्ण डिसइन्फेक्शन निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील फिजिओथेरपिस्ट संदर्भामध्ये त्याचं महत्त्व सांगताना काही व्हिडिओ स्वतःचे व्हिडिओ तयार करून त्यांना टाकले. तर त्याबद्दल सांगा, त्यांना नेमका कसा त्रास होता आणि त्यानंतर त्यांना जे व्हिडिओ टाकले होते तर ती पद्धत योग्य होती का, त्याबद्दल थोडंसं सविस्तर. केंद्रीय मंत्री नितीनजी यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना श्वसन घेण्याचा त्रास आणि थोडासा दमा लागत होता. त्यासाठी त्यांनी चेस्ट फिजिओथेरपी घेतली होती आणि ब्रिदिंग एक्सरसाइजेस केलेले होते. त्याबद्दल त्यांनी त्यांचा ट्रीटमेंटचा प्रोग्राम हा व्हिडिओ शूट करून टाकला होता. ज्याचा राज्यातल्या देशातल्या बऱ्याच जनतेला फायदा झाला. अत्यंत तंत्रशुद्धरित्या एकदम योग्य पद्धतीने केलेला हा उपचार होता की ज्याच्यामध्ये त्यांनी दररोजचा कार्यक्रम दाखवला होता आणि त्याच्यामुळे त्यांना श्वास घेण्याचं आणि दम लागण्याचं जे प्रमाण होतं ते एकदम त्याच्यामध्ये सुधारणा दिसून आली होती आणि त्याबद्दल आम्ही नितीनजींचे आभारी आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आत्ताचे जे तुम्ही सगळी व्यायाम प्रकार दाखवले हे सगळे कोविडमधले आहेत, पण पोस्ट कोविडची आता संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि त्यासाठी ज्यावेळेस पेशंट घरी जातो त्यानंतर त्यानं कोणकोणत्या पद्धतीच्या उपचार केले पाहिजे किंवा कोणकोणते व्यायाम प्रकार असे आहेत जे केल्यानं त्यांना त्याचा फायदा होईल, याबद्दल सर थोडंसं सविस्तर सांगा. पेशंट जेव्हा कोविडनंतर घरी जातो तेव्हा त्या असंही तक्रारी आलेल्या आहेत की पेशंट हा थकवा लागतो त्याला आणि अशामध्ये तो एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला व्यायाम करायचा आहे, परंतु तो योग्य पद्धतीने करायचा आहे. कारण चुकीच्या पद्धतीने जर व्यायाम केला तर त्याचे दुष्परिणाम जास्त दिसून येतील. हे जे काही व्यायाम सांगितलेले आहेत, श्वसनाचे व्यायाम ते पेशंटला करायचेच आहेत. त्यासोबत काही चालण्याचे व्यायाम करायचे आहेत, परंतु काळजी ही घेतली पाहिजे की दररोजचा जो व्यायाम होता त्याच्यापेक्षा किंवा असा कुठलाही व्यायाम करायचा नाही की ज्याने त्या पेशंटला त्रास होईल. आम्ही आता काही व्यायाम दाखवतो, ते व्यायाम पेशंटनी आपल्या घरी केले तर त्याला फायदा होतो. हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर 10-15 दिवसानंतर पेशंटच्या स्नायूंना थोडासा त्रास चालू होतो. स्नायू आखडण्याची प्रक्रिया, सांधे आखडण्याची प्रक्रिया होते. त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये असताना आणि नंतर घरी गेल्यानंतर काही साधे व्यायाम करायचे आहेत, ते आपण पाहूयात. सर्वात पहिले असं आहे की पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना झोपलेल्या स्थितीमध्ये बेडला टाचेने खाली दाबायचं आहे. टाच, गुडघा, त्याच्यानंतर कंबर याने बेडला खाली दाबायचं आहे जेणेकरून ते स्नायूचं कार्य वाढेल. एकाच वेळी टाच, गुडघे आणि पाठ याने बेडला दाबल्यानंतर एक 3 ते 5 सेकंद त्याला थांबवून ठेवायचं आहे, नंतर ते सोडायचं आहे. याला आयसोमेट्रिक एक्सरसाइज असे म्हणतात, ज्याच्यामुळे पेशंटला झोपून जो ताठरपणा आलेला आहे तो कमी होईल. त्याच्या व्यतिरिक्त अँकल टो मुवमेंट, जे पंजे आहेत पायाचे ते वर खाली करणे,
हेही करावं लागेल, कारण झोपून रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची धोका संभवतो. त्यानंतर गुडघ्यातनं पाय वर करणे, खाली करणे. तसेच सिटिंग पोझिशनमध्ये बसून गुडघे सरळ करणे आणि प्रत्येक मसलची स्ट्रेचिंग करणे हे पण केलं पाहिजे. त्यासोबत मानेचा व्यायाम, मानेचे स्ट्रेचिंग ही पण केली पाहिजे. नेक्स्ट स्ट्रेचिंग. दोन्ही बाजूला सर, कोविडमध्ये हे सगळे उपचार पद्धती करत असताना आता सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही या निमित्तानं काय सल्ला द्याल? कशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे? सर्वसामान्यांनी जे शासनाने निर्देश दिलेले आहेत, शासन माध्यम प्रतिनिधींचा जो प्रयत्न आहे त्याला सहकार्य करावं. त्यासोबतच जे फिजिओथेरपीचे उपचार घेतात ते नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट यांच्याकडूनच घ्यावेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी, खातरजमा झाल्यानंतरच त्यातले व्यायाम करावे. चुकीचे व्यायाम केल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना धोका संभवतो, याची काळजी आपण घ्यावी. मी महाराष्ट्रातल्या जनतेला हेच आवाहन करेल की शासन, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आपण सहकार्य करावं. आपला रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर 6 मिनिट चालण्याची जी टेस्ट आहे, 6 मिनिट वॉक टेस्ट, ती करून घ्यावी आणि त्याच्यानंतर योग्य फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. आपण पाहिलं असेल अशा पद्धतीने डॉक्टरांना आपल्याला सल्ला दिलेला आहे की जवळपास 6 मिनिटांची जी फिजिओथेरपिस्टने दिलेली टेस्ट आहे ही करावी आणि त्यानंतरच जे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत यांच्याकडूनच मार्गदर्शन घ्यावं. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.